नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जी.के. आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। ठीक आहे, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, शेवटपर्यंत बघायचं आहे। शेवटी आपण या व्हिडिओची रिव्हिजन म्हणजेच या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला समजलेत की नाही ते तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची 91 कलमी बखर कोणत्या देशात सापडली आहे? मित्रांनो बघा, ही महत्त्वाची घडामोड आहे। या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची 91 कलमी बखर जी आहे ती फ्रान्स या देशामध्ये सापडलेली आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, आता मित्रांनो फ्रान्सबद्दल याआधी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे। ठीक आहे, फ्रान्सवर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, गर्भपाताला कायदेशीर अधिकाराचा दर्जा देणारे जगातील पहिला देश। ठीक आहे, गर्भपाताला कायदेशीर अधिकार बनवणारा जगातील पहिला देश बघा फ्रान्स हा आहे। ठीक आहे, हा महत्त्वाचा प्रश्न फ्रान्सवर विचारला जाऊ शकतो। त्यानंतर हमखास विचारला जाणारा प्रश्न, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते 2024मध्ये। ठीक आहे, 2024चा जो काही भारताचा प्रजासत्ताक दिन होता 26 जानेवारीला, त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते। ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन हे लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणारच। ठीक आहे, फ्रान्सची राजधानी लक्षात ठेवायची आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे, चलन आहे युरो डॉलर। ठीक आहे, त्यानंतर बघा, इंटरपोलचं मुख्यालय लिओन या ठिकाणी आहे फ्रान्समध्ये। ठीक आहे, इंटरपोलचं जे काही मुख्यालय आहे लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे। ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, ICC ODI प्लेयर ऑफ द इयर 2023 कोण बनलेला आहे? मित्रांनो ODI म्हणजेच वन डे इंटरनॅशनल। ठीक आहे, वन डे इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर 2023 बनलेला आहे बघा विराट कोहली। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी विराट कोहली हा 2023चा वन डे इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला होता। ठीक आहे, विराट कोहली याच्याशी संबंधित कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा, तर विश्वचषक जो काही 2023ला झाला त्याच्यामध्ये बघा मालिकावीर कोण बनलेला आहे? पूर्ण मालिकावीर बनलेला आहे विराट कोहली। ठीक आहे, जरी विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरी बघा मॅन ऑफ द टुर्नामेंट किंवा मॅन ऑफ द सिरीज किंवा मालिकावीर हा विराट कोहली बनलेला आहे। ओके, 2023च्या विश्वचषकामध्ये। ओके, त्यानंतर बघा IPLमध्ये एकाच संघासाठी RCBसाठी विराट कोहली खेळतो। ठीक आहे, RCBसाठी, तर IPLमध्ये एकाच संघासाठी म्हणजेच RCBसाठी सर्वाधिक धावा बनवणारा पहिला खेळाडू विराट कोहली बनलेला आहे। ठीक आहे, एका संघासाठी सर्वाधिक धावा, मित्रांनो RCBसाठी विराट कोहलीने 7000+ धावा केलेल्या आहेत। ठीक आहे, आणि असा करणारा तो पहिला खेळाडू आहे। ओके, हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक विराटच्या नावावर आहेत 49। ठीक आहे, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने तोडलेला आहे। सचिन तेंडुलकरच्या नावावर 49 शतक आहेत एक दिवसीय क्रिकेटमध्ये, आणि त्याचा रेकॉर्ड तोडून विराट कोहली आता टॉपर आहे। 50 शतक विराट कोहलीच्या नावावर आहेत एक दिवसीय क्रिकेटमध्ये। ठीक आहे, हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो। तर विराट कोहलीबद्दल हे 2-3 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी ICC ODI प्लेयर ऑफ द इयर 2023 विराट कोहली आहे। तर या ठिकाणी T20 प्लेयर ऑफ द इयर विचारलं तर बघा सूर्यकुमार यादव हा T20 प्लेयर ऑफ द इयर आहे 2023चा। ठीक आहे, T20 प्लेयर ऑफ द इयर सूर्यकुमार यादव आणि ODI प्लेयर ऑफ द इयर विराट कोहली। ठीक आहे, आता मित्रांनो या ठिकाणी ICCबद्दल थोडी माहिती आपल्याला ठेवायची आहे। ICCचा फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। ठीक आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हिची स्थापना कधी झाली होती विचारलं जातं, तर बघा 1909मध्ये ICCची स्थापना झालेली आहे 1909मध्ये। ठीक आहे, हिचं मुख्यालय आहे बघा दुबई, UAE देशामध्ये दुबई या ठिकाणी ICCचे मुख्यालय आहे। सध्याचे अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले। ठीक आहे, 2023च्या भरतीमध्ये अध्यक्ष विचारलेले आहेत आणि या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, ग्रेग बार्कले हे ICCचे अध्यक्ष आहेत। जे काय आंतरराष्ट्रीय सामने होतात क्रिकेटचे ते ICC नियंत्रित करत असते। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाला 2024चा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे? ठीक आहे, मिळाला आहे असं विचारलं आहे, तर बघा 2024मध्ये व्यंकय्या नायडू, कोनिडेला चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली या तिघांना
पद्मविभूषण पुरस्कार मिळाला असल्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, 2024मध्ये एकूण 5 पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, 5 पद्मविभूषण देण्यात आलेले आहे. त्यामध्ये व्यंकय्या नायडू, कोनिडेला चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली, त्यानंतर बिंदेश्वर पाठक व पद्मा सुब्रमण्यम. ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवायची आहेत. 5ही विचारली जाऊ शकतात. भारतरत्न पुरस्कार मिळालेली 5 नावं आणि पद्मविभूषण मिळालेली 5 नावं आपण लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, व्यंकय्या नायडू, कोनिडेला चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली आणि बिंदेश्वर पाठक व पद्मा सुब्रमण्यम. ठीक आहे, या 5 जणांना 2024चा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, 2024मध्ये एकूण किती पद्म पुरस्कारांचं वाटप झालेलं आहे? 132. हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, 132 पद्म पुरस्कार वितरित करण्यात आलेले आहेत 2024मध्ये. त्यामध्ये 5 आहेत पद्मविभूषण, त्यानंतर बघा 17 आहेत पद्मभूषण आणि 110 आहेत पद्मश्री. ठीक आहे, 5, 17, 110 अशा प्रकारे 132 पद्म पुरस्कारांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, फिक्की किंवा FICCI चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? फिक्कीचे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा अनीश शहा किंवा डॉक्टर अनीश शहा. ठीक आहे, हे फिक्कीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिक्कीचा फुल फॉर्म काय मित्रांनो? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असा फिक्कीचा फुल फॉर्म आहे. याची स्थापना जर विचारली तर 1927मध्ये फिक्कीची स्थापना झालेली आहे. 1927मध्ये याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो सिद्धार्थ मोहंती हे कशाचे अध्यक्ष आहेत? तर LICचे. ठीक आहे, LICचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती. 2023च्या भरतीमध्ये विचारलेला आहे हा प्रश्न. LICचे सध्याचे अध्यक्ष. ठीक आहे, सिद्धार्थ मोहंती. त्यानंतर बघा अशोक कुमार मीना हे FCI म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. FCIचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक कुमार मीना. ओके, आपलं मूळ उत्तर आहे फिक्कीचे अध्यक्ष अनीश शहा. त्यानंतरचा प्रश्न आहे, ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठविण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादा किती आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे बघा 280 एवढी मर्यादा आहे शब्दांची किंवा अक्षरांची. ठीक आहे, ट्विटरवर एखादा ट्विट करण्यासाठी. ठीक आहे, 280 हे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ट्विटरची स्थापना कधी झाली विचारलं जाऊ शकतं. तर 2006ला ट्विटरची स्थापना झालेली आहे. 2006ला कोणी केलेली आहे? तर 4 जणांनी मिळून केलेली आहे. त्यामध्ये जॅक डोर्सी, नो ग्लास बीज स्टोन व इवन विलियम्स यांचा समावेश होतो. ठीक आहे, ट्विटरचं मुख्यालय आहे सन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी. ठीक आहे, सन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी ट्विटरचं मुख्यालय आहे. ट्विटरचे सध्याचे मालक आहेत एलन मस्क. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धाच्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C नैऋत्य मोसमी वारे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे बघा भारतीय जनता ही भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, बेरी हा आजार कोणत्या विटामिनच्या अभावाने होतो? मित्रांनो या ठिकाणी या टाईपचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे 2023मध्ये. यामध्ये फक्त आजार किंवा विटामिनचं नाव बदललं जातं आणि प्रश्न बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा पडलेला आहे. ठीक आहे, तर हा 1 मार्क तुमचा फिक्स करतोय प्रश्न. तर हे जे काही मी सांगतोय ते आता नीट ऐकायचं आहे. बेरी हा आजार बघा विटामिन B मुळे होतो. ठीक आहे, इथे लक्षात कसं ठेवायचं आहे B आणि इथे पण B आहे. ठीक आहे, बेरी विटामिन B मुळे होतो. ठीक आहे, विटामिन A मुळे रातांधळेपणा होतो. विटामिन C मुळे स्कर्वी, विटामिन Cच्या अभावाने स्कर्वी होतो आणि विटामिन D या अभावाने मूळदूस होतो. मित्रांनो हे 4च रोग आणि हे 4च विटामिन या प्रकारच्या प्रश्नात विचारले गेलेले आहेत याच्या आधी बऱ्याच वेळेला. ठीक आहे, तर हे 4ही पाठ करायचे आहेत. विटामिन A रातांधळेपणा, विटामिन B बेरी, विटामिन C स्कर्वी, विटामिन D मूळदूस. ओके,
तर मित्रांनो, विटामिनचा किंवा जीवनसत्वाचा शोध कोणी लावलेला आहे कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे. याच्या आधी व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. विटामिनचा शोध कोणी लावलेला आहे कमेंट करून सांगायचा आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उग्रम ही स्वदेशी रायफल खालीलपैकी कोणी बनवली आहे? मित्रांनो, उग्रम ही जी रायफल आहे ती DRDO आणि द्विपा आर्मर या कंपनीने बनवलेली आहे, ठीक आहे. DRDO व द्विपा आर्मर या कंपनीने बनवलेली आहे. ओके. DRDOचा फुल फॉर्म काय आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ठीक आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती बघा 1958मध्ये, ठीक आहे. 1958मध्ये DRDOची स्थापना झाली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष आहेत समीर कामत. ओके. एस कामत किंवा समीर कामत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो? दरवर्षी 14 जूनला मित्रांनो हा दिवस साजरा करण्यात येतो, जागतिक रक्तदाता दिन, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बुलढाण्यातील सिंदखेड राजा हे येथे कोणाचा जन्म झाला होता किंवा हे कोणाचे जन्मगाव आहे? मित्रांनो, तर हे बघा जन्मगाव आहे राजमाता जिजाऊ यांचे, ठीक आहे. राजमाता जिजाऊ यांचं गाव कोणतं आहे? सिंदखेड राजा, जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. मित्रांनो, राजमाता जिजाऊंचे वडील विचारलेले आहेत परीक्षेमध्ये, तर बघा लखुजी जाधव, ठीक आहे. जाधव घराण्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव आहे लखुजी जाधव, आईचं नाव आहे म्हाळसाबाई जाधव, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार बघा मध्य प्रदेश, ठीक आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत, ठीक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन यादव. राज्यपाल कोण आहेत? मंगूभाई पटेल. राजधानी आहे भोपाळ, ठीक आहे. जे काही भारतातील स्वच्छ शहर आहे, स्वच्छ सर्वेक्षणनुसार इंदोर, ते बघा मध्य प्रदेश याच राज्यामधील शहर आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली काही सुप्रसिद्ध खेळाडू व संबंधित देशांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी कोणती? तर या ठिकाणी बघा AB डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिका, शेन वॉर्न इंग्लंड, क्रिस गेल वेस्ट इंडिज, ब्रेंडन मॅक्युलम न्यूझीलंड यापैकी कोणती जोडीची चुकीची आहे बघा मित्रांनो? तर पर्याय क्रमांक B शेन वॉर्न ही जी जोडी आहे इंग्लंड, ती चुकीची जोडी आहे. शेन वॉर्न हा इंग्लंडचा खेळाडू नसून तो ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज आहे, ठीक आहे. शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज होता. ओके. शेन वॉर्न. तर पर्याय क्रमांक B या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी AB डिव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा आणि जगात सुप्रसिद्ध खेळाडू आहे, ज्याला मिस्टर 360 नावाने देखील ओळखलं जातं. पुढील प्रश्न बघा, सर्वाधिक वेळा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा देश कोणता? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलिया हा सर्वाधिक वेळा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा देश आहे. एकूण 6 वेळा ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे एकदिवसीय, ठीक आहे मित्रांनो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये या ठिकाणी किती 50 ओव्हर असतात, ठीक आहे. 50 ओव्हरचा हा सामना असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो, ठीक आहे. तर 50 ओव्हरचा हा एकदिवसीय क्रिकेटचा सामना असतो. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया एकूण 6 वेळा विजयी झालेला आहे, ठीक आहे मित्रांनो. 2023चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक देखील ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे, ठीक आहे. 2023चा ऑस्ट्रेलियाचा विजेता आहे. त्याच्यामध्ये बघा कॅप्टन कोण होता ऑस्ट्रेलियाचा? पॅट कमिन्स विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात 2023चा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. भारत बघा 2 वेळा आतापर्यंत जिंकलेला आहे क्रिकेट विश्वचषक. पहिल्यांदा 1983मध्ये, ठीक आहे. 1983मध्ये कपिल देव यांच्या कप्तानीत आणि 2011मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीत 2 वेळा भारत क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे एकदिवसीय. ओके. तर त्यानंतर बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, सुधारक नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर हे सुरू केले होते बघा गो. ग. आगरकर यांनी, ठीक आहे. सुधारक नावाचे वृत्तपत्र गो. ग. आगरकर यांनी सुरू केले होते. लोकमान्य टिळकांनी मराठा केसरी व मराठा ही वृत्तपत्रे
सुरू केली होती. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, G20 परिषदेबाबत चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी 2024 ब्राझील, 2025 दक्षिण आफ्रिका, 2026 अमेरिका, वरील सर्व बरोबर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, वरील सर्व बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 2024ची G20ची परिषद ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी पार पडत आहे. 2025ची दक्षिण आफ्रिकेत पार पडणार आहे. 2026ची अमेरिकेत पार पडणार आहे. 2023ची आपल्या भारतामध्ये पार पडली होती. ठीक आहे. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतो किंवा असाच एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी वरील सर्व बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही झाली G20. तर बघा आताच G20ची परिषद कुठे चालू आहे मित्रांनो? सॉरी, G7ची जी काही परिषद चालू आहे ती इटलीमधील फासानो या शहरात चालू आहे, ज्याच्यासाठी आपले पंतप्रधान त्या ठिकाणी गेलेले आहेत इटलीला. ओके. आणि हा त्यांचा पहिला दौरा आहे 3ऱ्या कार्यकाळातील. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी आता या 16 प्रश्नांची रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न किती समजलेले आहेत हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. 16 प्रश्न पूर्ण पाहायचे आहेत आणि शेवटी 16पैकी किती उत्तरं तुम्ही बरोबर दिली हे मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. चला रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची 91 कलमी बखर कोणत्या देशात सापडली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, ICC ODI प्लेयर ऑफ द इयर 2023 कोण बनला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2024चा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, फिक्कीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अनिश शाह. पुढील प्रश्न आहे, ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादा किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 280. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धाच्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना डॅश डॅश म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नैऋत्य मोसमी वारे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय जनता. त्यानंतरचा प्रश्न आहे, बेरी हा आजार कोणत्या विटामिनच्या अभावाने होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विटामिन बी. त्यानंतरचा प्रश्न आहे, उग्रम ही स्वदेशी रायफल खालीलपैकी कोणी बनवली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, DRDO व द्विपा आर्मर. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 14 जून. त्यानंतरचा प्रश्न आहे, बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे कोणाचा जन्म झाला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजमाता जिजाऊ. त्यानंतर प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश. पुढील प्रश्न आहे, खाली काही सुप्रसिद्ध खेळाडू व संबंधित देशांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, शेन वॉर्न, इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वाधिक वेळा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा देश कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया 6 वेळा. पुढील प्रश्न आहे, सुधारक नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग आगरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, G20 परिषदेबाबत चुकीचा पर्याय कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन या ठिकाणी घेतलेली आहे. 16पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमले ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. भेटूया
पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि अभ्यास ग्राउंड जोरात चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.